शांतीवनमधील सुलभा सुरेश जोशी ॲडॉप्शन सेंटरमध्ये 0 ते 6 या वयोगटातील अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो। रस्त्यावर फेकून दिलेलं मूल, नको असलेलं मूल, पिशवीमध्ये भरून कचराकुंडीत टाकून दिलेलं मूल, संस्थेच्या दारातील पाळण्यामध्ये टाकून दिलेलं मूल, कधी कधी ही मुलं मंदिरात टाकून दिली जातात, ते उसाच्या फडात सापडतात, पुलाच्या खाली सापडतात। या मुलांना एकत्रित करून या संस्थेमध्ये सांभाळलं जातं। त्यांच्यासाठी आईचं दूध आवश्यक असतं, पण दुर्दैवाने त्यांची आई त्यांच्याजवळ नसल्यामुळे न्यूट्रिशन असणारं फूड त्यांना तिथे दिलं जातं। ते खूप खर्चिक असतं, खूप महाग असतं। त्याचबरोबर त्यांची औषधं असतील, गरजेनुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं। त्याचबरोबर लॅक्टोजन साठी पण खूप मोठा खर्च संस्था त्यांच्यावरती करत राहते। गर्भाशयात असताना ज्या त्याच्या चाचण्या व्हायला हव्यात त्या चाचण्या झालेल्या नसतात, त्यामुळे बऱ्याचदा ही मुलं कुपोषित असतात। अगदी महिना हॉस्पिटलमध्ये ठेवून ह्या मुलांना सशक्त करावं लागतं, कुपोषणामधून बाहेर त्यांना काढावं लागतं। त्यांच्यासाठी रात्रंदिवस 24 तास काम करणाऱ्या त्यांच्या आया आहेत, आमचे डॉक्टर्स आहेत, आमच्या नर्स तिथे आहेत। हा सगळा जो स्टाफ आहे, हा स्टाफ खूप इमाने इतबारे स्वतःच्या कुटुंबात जसं काम करतो त्या पद्धतीने तो तिथे रात्रंदिवस राबवत असतो। या मुलांना लहानाचं मोठं करत असताना त्यांच्या औषधापासून, दुधापासून, कपड्यांपासून आणि रोज सांभाळणारा हा जो सगळा कर्मचारी स्टाफ आहे, यासाठी खूप मोठी आर्थिक तरतूद संस्थेला महिन्याला करावी लागते। दुर्दैवाने सरकारचं कुठलंही अनुदान आपल्या संस्थेला नसल्यामुळे किंवा कुठली एखादी मोठी संस्थाही आपल्या संस्थेला प्रायोजित अजून केलेलं नसल्यामुळे या अनाथ जीवांना लहानाचं मोठं करण्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सहयोगाची खूप नितांत गरज आहे। तो सहयोग जशी क्षमता असेल तसा त्याने केला पाहिजे असं आवाहन हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना करतो। थँक्यू।